सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं 4 सराईत आंतरजिल्हा चोरट्यांना जेरबंद करत 4,95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला। दिनांक 4 ते 5 मे 2026च्या दरम्यान फकीरा चौक न्यू बुधवार पेठेतील 2 ठिकाणी बंद घराचा कडी कोयंडा उचकटून कुलूप तोडून तेथील घरांमधून 75,500 रुपये किमतीचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता। याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। शहर गुन्हे शाखेच्या पथकानं CCTV फुटेजच्या आधारे कौशल्यानं तांत्रिक माहिती मिळवली। प्राप्त माहितीच्या आधारे पथकानं पुणे शहरात जाऊन आंतरजिल्हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार दीपक बाळू ढेरंगे वय 34, दत्ता अरुण कदम वय 38, आकाश सूर्यकांत आंग्रे वय 29 आणि साहेबराव लक्ष्मण बेंदुरे वय 53 यांना ताब्यात घेतलं। त्यांची सखोल चौकशी केली असता चौघांनी मिळून त्यांच्याकडील मारुती कारमधून पुणे इथून सोलापुरात येऊन दोन्ही घरं फोडल्याचं कबूल केलं। त्यांच्याकडून एकूण 4,95,000 रुपये किमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक J.V. गळवे आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे, विनोद राजपूत, इम्रान जमादार, उमेश पवार, दीपक जाधव, मंजुनाथ मुलनवार, राजेश मोरे, अजय गुंड, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड आणि रतिकांत राजमाने यांनी बजावली।